Hello, Applied Component Manual 1, fourth program, practical number 4. update.html नावाची एक HTML फाईल आहे. HTML पर्यंत कोड कॉपी करा. एडिट प्लस मध्ये जा. आधीच्या फाईल बंद केल्या मी. फाईल मध्ये जाऊन न्यू मध्ये जाऊन HTML चा आधीचा जो कोड येईल तो डिलीट, नवीन कोड आपला सेव्ह करता माहिती आहे सी वॅम्प www इथे आता फोर्थ नाव द्या. फोर्थ ट्रॅक त्याच्या आत update.html नावाने फाईल सेव्ह करा. सेव्ह केली. परत एकदा न्यू अदर PHP. ओके, PHP चा कोड कॉपी करूया आता. update.php नावाने आहे. पेस्ट केला. HTML च्या नंतर खाली का आले का बघून घ्या. कधी कधी खालची पण कोडिंग थोडीशी येऊन जाते नेक्स्ट प्रोग्रामची. कॉपी पेस्ट करतोय त्यासाठी. सी मध्ये, वॅम्प मध्ये, www मध्ये फोर्थ ट्रॅक. ओके, नाव आहे update.php. याला फक्त PHP करून टाकूया. ओके, झाली सेव्ह. आता जाऊया लोकल होस्ट कडे. कुठल्याही ब्राउझर मध्ये लोकल होस्ट टाईप करा. वॅम्प सर्व्हर तर चालूच आहे आपला इथे आधीपासूनच. मी एकदाच चालू केलाय, तुम्हाला चालू करायला लागेल. update.html. ओके, क्लिक केला. ज्याला एखाद्याला हा डायरेक्ट प्रॅक्टिकल येईल, हा प्रॅक्टिकल म्हणजे 4 प्रॅक्टिकलचा एक सब पार्ट आहे. आधी आपण 4 एकत्र प्रॅक्टिकल केले होते, नंतर मॅन्युअलला हे डिस्ट्रीब्यूट केले. त्याच्यामुळे हा प्रॅक्टिकल आला का तुम्ही डायरेक्ट हे नाही करू शकत. या प्रॅक्टिकलला पण तुम्हाला डेटाबेस बनवायला लागेल. आता मी डायरेक्ट केला तर होईल, कारण की मी आधीच्या व्हिडिओत म्हणजे प्रॅक्टिकल नंबर 3 P3 च्या व्हिडिओमध्ये मी डेटाबेस क्रिएट केलाय. पण उद्या डायरेक्ट कोणाला पण P3 येईल किंवा P4 येईल प्रॅक्टिकल. मग 4 आला तरी त्याला काय करायचं आहे, युजर नेम, ओल्ड पासवर्ड, न्यू पासवर्ड. ओके, आता इथे मी डायरेक्टच रन करतो बघा. मगाशी माझा एक आयडी होता चेतन, पासवर्ड होता 1234. आता मी पासवर्ड टाकतोय 40 1 2 3 4. रजिस्टर होऊन जाईल. आता मी याच्यात डेटाबेस क्रिएट नाही केला, पण तुम्हाला प्रत्येक याच्यात डेटाबेस क्रिएट करणं गरजेचं आहे. जेव्हा हे असे प्रॅक्टिकल येतील अपडेट वगैरेचे, तेव्हा जो आधीचा टेबल बनवला ना, प्रॅक्टिकल नंबर 3 चा व्हिडिओ महत्वाचा आहे. तो टेबल तुम्ही बनवूनच घ्या. प्रॅक्टिकल नंबर 3 4 5 6 या 6 प्रॅक्टिकल साठी तो कामात येईल. आता मी बनवत नाही, वेळ कमी आहे त्यासाठी. तो कसा बनवायचा तो प्रॅक्टिकल नंबर 3 मध्ये दाखवलेलाच आहे. सो बाय.